अनेक मतदारसंघामध्ये झालेले मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी आली त्यामध्ये तफावत पाहायला मिळालेली. ज्या ज्या ठिकाणी काही विरोधकांचे बूथ सुद्धा नव्हते, तिथे कोणी पोलिंग एजंट नव्हता, त्या ठिकाणी सुद्धा मताधिक्य मिळालेले. ही सगळं शंकास्पद गोष्टी आहेत. त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल, बाबा आढाव हे 95 वर्षाचे असताना सुद्धा आत्मक्लेश पुण्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे. अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये, त्यामध्ये काही तज्ज्ञ लोक होते, त्यांनी ते एवढं धक्कादायक सांगितलं की निवडणूक आयोगाने ज्या मशीन बनवणारी कंपनी, त्या कंपनीचे संचालक भाजपच्या निगडीत पदाधिकारी आहेत. म्हणजे 3 संचालकामध्ये एक संचालक काहीतरी भाजपचा माजी जिल्हा उपाध्यक्ष कुठं गुजरातचा का काय होता, एक बिहारचा पदाधिकारी होता. म्हणजे संचालक मंडळाशिवाय त्या